गुप्तचर खात्याला आधीच माहिती असणं, या सगळ्या पार्श्वभूमीवर हा हल्ला इतक्या मोठ्या प्रमाणावरती घडणं हे अतिशय दुर्दैवी आहे. आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू या दहशतवादी हल्ल्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे 6 जण आहेत. आणि लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्लाकडे आता संशयाची सुई आहे. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात अधिक संवाद साधूया. सोमेश, लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्लाचं नाव आता समोर येतं आणि त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती स्लीपर सेलचे 6 दहशतवादी सुद्धा या गटात असतील असं कळतंय. तर या संदर्भामध्ये आणखीन काय माहिती आपल्या हाती आली आहे? नक्कीच सैफुल्ला कसुरी हा जो एक लष्कर ए तैयबाचा कमांडर आहे, तो या संपूर्ण या प्लॅनचा मास्टरमाइंड होता असं कळतंय. आणि यासाठीची बैठक ही रावलकोटमध्ये झाली होती. रावलकोट जे सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे, पाक ऑक्युपाईड जम्मू अँड काश्मीर ज्याला आपण म्हणतो. जेव्हा 1948च्या दरम्यान पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली होती भारतामध्ये, आणि तेव्हा जम्मू काश्मीरचा काही भाग हा पाकिस्तानने ताब्यात ठेवला. तो अजूनपर्यंत त्यांच्या ताब्यात आहे. त्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. त्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये रावलकोटच्या ठिकाणी 4 ते 5 दिवसांपूर्वी एक पब्लिक मीटिंग ही झाली होती. आणि त्या पब्लिक मीटिंगमध्ये सुद्धा प्रक्षोभक भाषणं आणि काश्मीर आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाचा एक दावा केला गेला होता. आपल्याला सर्वांना माहिती आहे की उरीचा अटॅक जो झाला त्याच्या विरोधात जी सर्जिकल स्ट्राईक केलं गेलं ते सुद्धा पाकव्याप्त काश्मीरात केलं गेलं होतं. आणि पाकव्याप्त काश्मीरामध्ये लष्कर ए तैयबाचे तसेच वेगवेगळ्या दहशतवादी गटांचे अनेक कॅम्प आहेत. आणि विशेष म्हणजे लष्कर ए तैयबाने यावेळी स्लीपर सेलचा वापर केला असंही समजते. म्हणजे आजही भारतामध्ये लष्कर ए तैयबाचे स्लीपर सेल आहेत. आणि जे स्लीपर सेल ही जी कन्सेप्ट पहिल्यांदा लष्कर ए तैयबाने दहशतवादी संघटनांमध्ये अस्तित्वात आणली होती, ती म्हणजे पूर्ण वेळ कुठलाही दहशतवादी न राहता तो इतर वेळी फळ विक्रेता किंवा भाजी विक्रेता किंवा कुठेतरी नोकरी करत असेल, कुठेतरी मजुरी करत असेल, पण ज्यावेळी दहशतवादी संघटना एखादा कट आखते त्यानंतर मग त्याला जो रोल दिला गेलेला असेल, त्याची जी भूमिका असेल तितकी भूमिका तो पार पाडतो. यामुळे 2 प्रकारे फायदे झालेत आतापर्यंत दहशतवादी संघटनांचे. एकतर स्लीपर सेलला पकडल्यानंतर संपूर्ण दहशतवादाच्या समूळ नायनाट करणं शक्य होत नाही, कारण स्लीपर सेलला फक्त त्याच्या भूमिकेपुरतं मर्यादित अशी माहिती असते. आणि दुसरं म्हणजे हे स्लीपर सेल इतर वेळी सर्वसामान्य म्हणून वावरतात, पण ज्यावेळी प्रत्यक्ष अशी कुठली घटना किंवा असा दहशतवादी हल्ला करायचा असतो यशस्वी, त्यावेळी ते आपली भूमिका निभावतात. त्यामुळे लष्कर ए तैयबा पूर्वी सुद्धा 26/11चा हल्ला असेल, त्यापूर्वी मुंबईत झालेले बॉम्ब ब्लास्ट असेल, या सगळ्यामध्ये स्लीपर सेलचा वापर मोठ्या प्रमाणावर लष्कर ए तैयबा आणि इंडियन मुजाहिद्दीनकडून केला जात होता. आणि आता जर जम्मू काश्मीरामध्ये झालेल्या हल्ल्यात सुद्धा स्लीपर सेल सहभागी होते असं जर कळतंय, तर ही खरंच खूप मोठी धोक्याची घंटा आहे की खरोखर भारतातल्या स्लीपर सेलचं नेटवर्क हे अजूनही त्यांचं जिवंत आहे का, ते ॲक्टिवेट केलं गेलेलं आहे का, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे आता जी तपास यंत्रणांकडे माहिती मिळते त्यानुसार रावलकोट जो पाक ऑक्युपाईड जम्मू काश्मीरमधील एक भाग आहे, तिथेच याबाबतचा कट रचला गेला होता. यामध्ये स्थानिक स्लीपर सेलनी 5 ते 6 पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केली आणि लष्कर ए तैयबाचा कमांडर या सगळ्याचा मास्टर माइंड आहे असं समजतंय. पण म्हणजे सोमेश, स्थानिक स्लीपर सेलचं अस्तित्व जर अशा पद्धतीने असेल आणि त्याचबरोबर आत्ताचा हा हल्ला बघता कुठेतरी पुन्हा एकदा काश्मीरचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आणण्याचा आणि तिथे पुन्हा एकदा हिंसाचार घडवून आणण्याचा सातत्याने प्रयत्न होऊ शकतो. आणि जर गुप्तचर खात्याला हे माहिती असेल आधीपासून